सत्कार झाले, धनंजय मुंडे झाले। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ज्या मंत्र्यांवर आरोप होते त्यांचे राजीनामे घेण्यासाठी विरोधकांकडून भाग पाडण्यात आलं होतं, भाजपकडून वगैरे. परंतु आता मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर नैतिकता या सरकारच्या आसपासही कुठे फिरकत नाहीये. माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना संजय राठोडचा राजीनामा घेतला ना. का घेतला हे देवेंद्रजी फडणवीस यांना माहिती आहे, कारण त्यांनी राजीनाम्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाने मागणी केली होती. मग आता तेच तुमच्या मांडीवर बसलेले आहेत. नैतिकता ह्याला म्हणतात. ही नैतिकता आहे की ज्यांच्यावर तुम्ही आरोप केलेत, खून, बलात्कार, व्यभिचार, आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेते होते. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आपण राजीनामे मागितले ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांचे. मग आता कोर्टानं ज्यांना भ्रष्टाचारी ठरवलेला आहे आणि शिक्षा ठोठावलेली आहे त्यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस गप्प का, हा एक विषय आहे ना. नैतिकतेच्या गोष्टी भाजप फार करत असतं, पण नैतिकता त्यांच्या आसपास पुढे फिरकतच नाही. नैतिकता घाबरते भाजपजवळ जायला. तर गेल्या काही दिवसापासून पाहायला गेलं तर कर्नाटक सीमेचा वाद आहे. काल देखील कर्नाटकमध्ये वाद झाला, बसेस जात होत्या महाराष्ट्रातून, त्याचा काळं फासण्यात आलं आहे. आता परिवहन मंत्र्यांनी आता तिकडे जाणाऱ्या बसेस बंद केल्या. तेही असं म्हणतात की मंत्री असलो तरी आम्ही हातात बांगड्या घातलेल्या नाहीये. एकनाथ शिंदेने देखील त्यावेळेस उठाव केला होता. त्यावेळेस देखील आंदोलन. कोणता उठाव केला होता? कोणता उठाव केला होता? आंदोलन केलं होतं. कधी काय कुठे रेकॉर्ड आहे का? कधी? हा कायम प्रश्न आहे. कधी? आम्ही जेलमध्ये गेलो, आम्हाला अटका झाल्या, अजून आमचे खटले सुरू आहेत. पण जे आंदोलन ते म्हणतात त्या आंदोलनात 40 लोकांची यादी आहे जेलमध्ये गेलेल्यांची. त्यात मला एकनाथ शिंदे यांचं नाव कुठे दिसलं नाही. जसं भारतीय जनता पक्षाचं नाव स्वातंत्र्य लढ्यात दिसलं नाही, तसंच एकनाथ शिंदे कोणत्याही लढ्यामध्ये, कोणत्याही संघर्षात, तुरुंगात एकनाथ शिंदे यांचं नाव कधी दिसलं. आणि बेळगावचे ते मंत्री असताना कधी बेळगावात गेले नाही. तो त्यांच्याकडे सीमा भागाचा कार्यभार होता मंत्री म्हणून. तेव्हा जर जे गृहस्थ त्या भागात गेले नाहीत त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करा? मुख्यमंत्री असतानाही गेले नाहीत. आणि त्याआधी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांच्याकडे सीमा प्रश्नाचा आणि सीमा भागाचा विशेष कार्यभार होता, तेव्हाही गेले नाहीत, कारण त्यांना अटकेची भीती वाटत होती त्यावेळेला. लेकिन सर अभी जो इनडिफाइनेट पीरियड के लिए जो एसटी सुविधा है वो बंद कर दी गई है, इससे लोगों को बहुत परेशानी. देखिए, परेशानी है, उसके लिए जिम्मेदार कौन है? हम भी नहीं चाहते कि इस प्रकार की कोई बातें हो और लोगों को परेशानी हो. उसके लिए प्रधानमंत्री और गृह मंत्री देश के दोनों मुख्यमंत्री की बैठक बुलानी चाहिए. दोनों मुख्यमंत्री को बुलाना चाहिए. सबसे पहले जो बॉर्डर इशू है, बॉर्डर डिस्प्यूट है बेळगाव का, वो सुप्रीम कोर्ट में है, न्याय प्रविष्ट है विषय. ये सुप्रीम कोर्ट में मैटर चल रहा है. उसके बावजूद कर्नाटक की सरकार जिस प्रकार से ये सब कर रही है ना, ये ठीक नहीं है. मैटर सब जुडिस है, न्याय प्रविष्ट है, तो ठीक है, न्यायालय निर्णय देगा सुप्रीम कोर्ट. तब जो ये आपके यहाँ की जो फैक्टर्स है, जो हमारे लोगों के ऊपर हमला करना, हमारे स्कूलों को बंद करना, मराठी स्कूलों को बंद करना, हाँ, मराठी जो लिटरेचर